नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड शहरातील केंद्रस्थानी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकाने मोकळा श्वास घेतला असे म्हणणे योग्य ठरेल. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि या चौकात असणारे असंख्य डिजिटल बोर्ड हटवण्यात आले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्व काही मोकळे झाले असून ह्या चौकाने काही दिवस का असेना मोकळा श्वास घेणार अशी चर्चा होताना दिसत आहे. चंदगड शहराबरोबर तालुक्यातील घडलेल्या घडामोडींची जाहिरात या ठिकाणी डिजिटल फलकाद्वारे लावण्यात अक्षरशः स्पर्धाच लागलेली असते. या ठिकाणी शासकीय संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यालय असून देखील त्यांच्या कंपाऊंडवरील भिंतीवर पूर्णपणे डिजिटल फलक लावले जातात. त्यामुळे हे कार्यालय पूर्णपणे झाकले जाऊन दिसेनासे होते. एखादा नवखा व्यक्ती या कार्यालयाकडे आलाच तर कोणालाही विचारल्याशिवाय ते कार्यालय सापडत नाही. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सर्वत्र जाहिरातीचे फलक काढण्यात आले. चंदगड शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील सर्व फलक काढल्याने या शासकीय कार्यालयाने व चौकाने देखील मोकळा श्वास घेतला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकंदरीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी डिजिटल फलक लावणार हे निश्चितच, पण या ठिकाणी चौकाने घेतलेला मोकळा श्वास पूर्वीसारखा होणार हे मात्र नक्कीच.